तर आजचं मार्केट कसं राहिलं, मार्केटचं एक शॉर्ट अपडेट घेऊया. तर आज ओव्हरऑल मार्केट थोडं प्रेशरमध्ये राहिलं. खरेदारी जर बघायला गेलं तर FMCG सेक्टरमध्ये बऱ्यापैकी खरेदारी दिसली आणि सिलेक्टिव्ह बाईंग फार्मा आणि IT मध्ये थोडीफार होती. मार्केट प्रेशरमध्ये कशामुळे राहिलं तर ते PSU बँकमुळं. PSU बँकमध्ये जबरदस्त विक्री आली. जवळपास 2.25% डाऊन आहे PSU बँक्स. आता अजून मेटल ऑटो सेक्टर जर बघायला गेलं ते पण आज डाऊन होते. ऑटोमध्ये जर का स्पेसिफिक बघायला गेलं तर टाटा मोटर्स एक 6 ते 7% बऱ्यापैकी डाऊन आहे. त्यांनी ऑटो सेक्टरला बऱ्यापैकी प्रेशरमध्ये जातं. ठीक आहे. तर रिॲलिटी सेक्टर पण एक चांगला काही परफॉर्म नाही करता आलं. स्मॉल कॅप जर बघायला गेलं तर स्मॉल कॅप पण प्रेशरमध्ये होतं. बऱ्याचशा लोकांचे पोर्टफोलिओ रेडमध्ये होते. याच्यामुळं ज्यांचं कॅपिटल कमी होतं ते मिड कॅप बघायला गेलं तर मिड कॅप फ्लॅट होतं. मार्केटच्या सुरुवातीला बघायला गेलं तर ग्रीनमध्ये ओपनिंग होती, पण दुपारच्या नंतर ती रेडमध्ये होऊन गेली. ठीक आहे. तर ओव्हरऑल बघायला गेलं तर मार्केट एक रेंज बाउंड होतं. रेंज बाउंड कामकाज चाललं. याचं कारण म्हणजे एक FMCGची खरेदी, PSU बँकची विक्री. ठीक आहे. तर 25,000च्या वरखाली थोडंफार होत होतं. आता पुढचं एक 2 महिन्याचं जर का ट्रॅजेक्टरी बघायला गेली तर पुढं दिवाळी येते, आता गणपती संपते. त्याच्यामुळे एक फेस्टिव्ह सीझनचा एक सीझन चालू होणार आहे. परत आज एक अमेरिकेमध्ये एक डिबेट होती. ठीक आहे. ते हे एक महत्त्वाचं सांगायचं आहे की अमेरिकेमध्ये आज डिबेट होती. फार कट टू कट डिबेट झाली. त्याचं एक मार्केटमध्ये थोडंसं प्रेशरमध्येच राहिलं. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे क्रूड ऑइल थोडं बऱ्यापैकी डाऊन होतं. त्याने एक मार्केटला बऱ्यापैकी उचलून धरलं. ठीक आहे. अजून एक गोष्ट म्हणायची तर पुना गाडगीळचा जो IPO आला होता, उद्या स्विंगसाठी पहिला स्टॉक आहे सॅनस्टार. ठीक आहे. सॅनस्टार आज पण याचं जर का मूव बघायला गेलं जवळपास 9.5%चा मूव दिलेला आहे आणि याच्या पुढं पण देणार आहे. स्मॉल कॅप कंपनी आहे. 150च्या आसपास आता सध्या ट्रेड होतो आणि याचे टार्गेट सांगतो केव्हा आपल्याला एंटर व्हायचे. तर ही जी ग्रीन लाईन दिसते म्हणजे 155 इथं जेव्हा 5 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती जेव्हा 5 मिनटाचे टाईम फ्रेम क्लोजिंग देईल तेव्हा आपल्याला एंटर व्हायचं आणि एक इक्विटीमध्ये इंट्राडेमध्ये एक चांगला मूव्ह तुम्हाला कॅप्चर करता येऊ शकणार आहे. याच्यामध्ये स्टॉक आहे तो म्हणजे भारती एअरटेल. तर याच्या पहिल्यांदा लेवल बघून घे. एक प्रॉपर एका सपोर्टवरती हा सध्या ट्रेड होते. हा खरं तर उद्यासाठी नाही आहे. ठीक आहे. एक लॉंग स्विंगसाठी देतो आहे म्हणजे महिनाभर, 2 महिना, 2.5 महिन्यासाठी. VIमध्ये पैसे टाकण्यापेक्षा याच्यामध्ये खूप चांगले प्रॉफिट होऊ शकतं. तर याची आवरली टाईम फ्रेमवरती जाऊया आपण. ठीक आहे. तर हे आवरली टाईम फ्रेमवरती ही जी ग्रीन लाईन दिसते म्हणजे ही आपली एंट्री पॉईंट आहे. म्हणजे 1609चा वरती जेव्हा ही क्लोजिंग देईल तेव्हा आपल्याला याच्यामध्ये एंटर व्हायचं आणि इंट्राडेमध्ये पण एक चांगला मूव्ह होणार आहे आणि स्विंगमध्ये पण एक चांगला मूव्ह तुम्हाला कॅप्चर करता येणार आहे. या शक्यतो गॅप अप ओपनिंग होईल, पण याच्यामध्येच आपल्याला एक चांगला ट्रेड मारता येऊ शकतो. याचे जर लेवल बघायला गेलं, पहिला जो रेजिस्टन्स आहे या कॅन्डलचा जो आहे म्हणजे 151, तिथं आपली एंट्री होऊ शकते आणि याचे पहिलं टार्गेट 156 असू शकतं आणि वरचे टार्गेट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत राहीन लाईव्ह ट्रेडिंगच्या दरम्यान. ठीक आहे. तर उद्या गॅप अप ओपनिंग होईल आणि खूप चांगलं एक मोमेंटम देईन असं मी काय म्हणतो आहे. तर UKमध्ये टाटा स्टीलला एक फार मोठी म्हणजे जवळपास 155 मिलियन युरोजची एक ऑर्डर भेटली आहे. त्याच्यामुळं त्यात आणि एकतर ही न्यूज मार्केट क्लोज झाल्याच्या नंतर आलेली, त्याच्यामुळे उद्या सकाळी नक्कीच या स्टॉकवरती याचा परिणाम बघायला भेटेल.